नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. FNL अंतर्गत निपुण भारत अभियान शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये आपल्याला इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातापालकांसाठी निपुण मातापालक गटांची पुनर्बांधणी करायची आहे. तर ती कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. FNL निपुण भारत अभियान शैक्षणिक वर्ष 2026-27 सर्व मुख्याध्यापकांसाठी सूचना आहे की FNL निपुण भारत अभियान कार्यक्रमांतर्गत निपुण मातापालक गटांची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे आणि सदर निपुण मातापालक गटाची संकलित संख्यात्मक माहिती आपल्याला दिनांक 30 ऑगस्ट 2026 पर्यंत भरायची आहे आणि त्यासाठी आपल्याला या लिंक दिलेली आहे. सदर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन त्यावर क्लिक करू शकता. तर या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे. या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपण UDAS कोड आपल्याला जो दिसत आहे तो UDAS कोड सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे आणि UDAS कोड आपण आपल्या शाळेचा टाकल्यानंतर आपण साइन इन करायचं आहे. सर्वप्रथम आपण UDAS कोड टाकूया आणि त्यानंतर साइन इनवर क्लिक करूया. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज आहे. यामध्ये निपुण महाराष्ट्र मातापालक गट असा आपल्याला टॅब दिसत आहे आणि वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला इंग्लिश, मराठी आणि हिंदी अशा प्रकारची लँग्वेज दिसत आहे. ती देखील आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. तसेच त्याच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला एक टॅब दिसत आहे प्रोफाईलचा आणि त्याच्या बाजूला आपण लॉग आउटचं बटन आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करून लॉग आउट देखील होऊ शकतो. खाली दिसणाऱ्या निपुण महाराष्ट्र मातापालक गट या टॅबवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येईल. या ठिकाणी शाळा स्तर मातापालक गट माहिती, सदर माहिती भरताना शाळेतील मुख्याध्यापक किंवा एका शिक्षकाची माहिती भरावी. ही माहिती भरत असताना इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी या तिन्ही इयत्तेच्या सर्व मातापालक गट व सर्व मुले यांच्या अनुषंगाने एकत्रित माहिती भरून घ्यावी. आपण आता या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म येणार आहे. तो फॉर्म आपण सर्वप्रथम भरून घ्यायचा आहे. ॲड शाळा स्तर मातापालक गट माहिती. तर यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव असणार आहे, तालुक्याचं नाव असणार आहे, केंद्र शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शाळेचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. UDAS कोड आपल्याला ऑटोमॅटिक दिसत आहे आणि माहिती भरण्याचा दिनांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपण माहिती भरल्याचा दिनांक निवडल्यानंतर आपल्याला पुढे काही प्रश्न आहेत. यामध्ये मातापालक गट तयार केला आहे का, जवळ घरी असणाऱ्या 5 ते 7 मातापालकांचा गट आपल्याला तयार करायचा आहे. तर तयार केला आहे का या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही हा टॅब निवडायचा आहे. तर आपण मातापालक गट तयार केला असल्यामुळे या ठिकाणी होय हा टॅब काय करायचा आहे, आपण निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गावात एकूण स्थापन झालेल्या मातापालक गटांची संख्या. आता आपल्याला इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या मातापालक गटांची आपल्याला या ठिकाणी संख्या लिहायची आहे. आपल्याला माहिती आहे 5 ते 7 विद्यार्थ्यांच्या मातांचा आपल्याला एक गट करायचा आहे. त्यानुसार आपल्या शाळेतील पटानुसार आपण या ठिकाणी गटांची संख्या लिहायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गटाच्या एकूण सदस्य मातांची संख्या. तर आपण सर्व विद्यार्थ्यांच्या मातांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर पुढे एकूण लीडर मातांची संख्या. तर आपण या ठिकाणी आपले 3 गट असल्यामुळे लीडर माता देखील आपल्या 3 असणार. तर आपण 3 ही संख्या लिहिली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे का. तर आपलं होय किंवा नाही हा टॅब दिलेला आहे. तर आपण जर असतील तर होय लिहायचं आहे, नसेल तर नाही हा टॅब निवडायचा आहे. पुढे आहे माता पालकांचा शाळा स्तरावर व्हॉट्सअप ग्रुप आहे का. या ठिकाणी देखील आपल्याला होय किंवा नाही हा टॅब आहेत. जर आपण माता पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप केले असेल तर होय लिहायचं आहे, नसेल तर नाही हा टॅब निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे माता पालकांचा शाळा स्तरावर व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे का. या ठिकाणी देखील आपले होय किंवा नाही हे टॅब आहेत. जर आपण माता पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप केले असेल तर होय लिहायचं आहे, नसेल तर नाही हा टॅब आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे किती माता पालक या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले आहे. तर आता आपण एकूण ज्या मातापालक आपण संख्या लिहिली आहे त्यापैकी किती मातापालक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. तर आमच्या शाळेचे एकूण 18 पैकी 10 माता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे, त्यांची आपण संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गटाद्वारे कव्हर केल्या जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. जे आपण 3 गट बनवले त्याद्वारे एकूण किती विद्यार्थी कव्हर होतात. तर आपण त्यांची संख्या या ठिकाणी 18 लिहिलेली आहे. त्यानंतर पुढे वरीलपैकी इयत्ता पहिलीमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, म्हणजे 18 पैकी आपल्याला एकूण पहिलीमध्ये किती विद्यार्थी आहेत. तर आपण या ठिकाणी 7 ही संख्या टाकली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे वरीलपैकी इयत्ता दुसरीमध्ये किती विद्यार्थी आहेत. तर 18 पैकी 4 विद्यार्थी दुसरीमध्ये आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे वरीलपैकी इयत्ता तिसरीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत. तर 18 पैकी आता आपले तिसरीमध्ये एकूण विद्यार्थी 7 आहेत. तर अशा प्रकारे आपण हे जे 18 विद्यार्थी आहेत ते पहिली, दुसरी आणि तिसरीमध्ये किती आहेत ती यांची या ठिकाणी संख्या टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे वरील एकूण पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांपैकी मुले किती आहेत. तर मुलांची संख्या आपली या ठिकाणी 5 असल्यामुळे आपण 5 टाकायची आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वरील एकूण पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यापैकी मुलींची संख्या किती आहे? तर ती असणार आहे 13. तर 13 हा नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढील प्रश्न आहे, शाळेमध्ये माता पालक गटाचे व मासिक बैठकीचे स्वतंत्र रजिस्टर तयार केले आहे का? तर या ठिकाणी होय किंवा नाही हा टॅब आहे. जर आपण स्वतंत्र रजिस्टर तयार केले असेल तर आपण होय या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण सर्व माहिती पूर्ण केली असल्यामुळे खाली पास सेव्ह हा टॅब आहे. आपण सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिटिंग केल्याचे या ठिकाणी दिसत आहे आणि संपूर्ण डाटा आपला या ठिकाणी सबमिट झाल्याचं आपल्याला ग्रीन रंगामध्ये देखील दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये FNL निपुण भारत अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांचे जे आपण निपुण माता पालक गट केले बांधणी कशा प्रकारे करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.